नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण 2020मध्ये जो स्कॉलरशिपचा पेपर झालेला आहे 8व्या वर्गाचा, ठीक आहे, त्याचे पेपर्स आपण सॉल्व करणार आहोत, पेपर 1 आणि पेपर 2. तर त्याच्यातला पेपर 1 जो आहे त्याच्यामध्ये आपला फर्स्ट लँग्वेज आणि मॅथमॅटिक्स असते, ठीक आहे. इंग्लिश मीडियमचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी इंग्लिश हा फर्स्ट लँग्वेज असतो. तर आपण इंग्लिशचे आज 1 to 25 क्वेश्चन्स बघणार आहोत. तर बघूया आपण. क्वेश्चन नंबर 1 to 3 साठी इथे एक इन्स्ट्रक्शन म्हणजे एक हे दिलेलं आहे, एक्स्ट्रॅक्ट म्हणजे एक नाही का पॅराग्राफ दिलेलं आहे, हे रीड करा तुम्ही, ठीक आहे. रीड करून तुम्ही याच्या बेसिसवर तुम्हाला क्वेश्चन 1 to 3 त्याचे ॲन्सर तुम्हाला सांगायचे आहे. तर आपण बघूया क्वेश्चन नंबर 1. तुम्ही रीड करून घ्या या पॅराग्राफला व्यवस्थित, मी केलेलं आहे, ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 1 बघू काय आहे. क्वेश्चन नंबर 1मध्ये दिलं आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन्फॉर्म्स us about how baseball originated as per the passage. हा जो पॅसेज दिलेला आहे त्याच्यामध्ये बेसबॉल कुठे ओरिजिनेट झाला, ठीक आहे ना. बेसबॉल एक गेम आहे जो जास्त करून अमेरिकेमध्ये खेळला जातो, आपल्या इथं नाही खेळला जात, ठीक आहे. तर तो जवळपास थोडा क्रिकेटसारखा, हॉकीसारखा वगैरे असा वेगळाच गेम आहे. मला तर कधी समजला नाही तो गेम. तर तो जो गेम आहे तो कुठून ओरिजिनेट झाला आहे, तर इथे बघा, इथे पॅराग्राफमध्ये इथं लिहिलेलं आहे, अदर्स थिंक दॅट बेसबॉल केम फ्रॉम ॲन ओल्ड ब्रिटिश स्पोर्ट कॉल्ड राऊंडर्स. राऊंडर्स नावाचा एक गेम होता, त्याच्यातून हा गेम ओरिजिनेट झालेला आहे. तर याचा ॲन्सर कुठला येतो बघा, याचा ॲन्सर येतो आहे बघा ऑप्शन नंबर 3. इट इज पॉसिबली डिराइव्ड फ्रॉम अ ब्रिटिश गेम कॉल्ड राऊंडर्स, ठीक आहे. त्याचा फर्स्टचा ॲन्सर आला आहे 3rd, ऑप्शन नंबर 3, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 बघा, विच ऑफ द गिवन स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट ॲज पर द पॅसेज. पॅसेजच्या प्रमाणे इथे कुठले कुठले स्टेटमेंट इनकरेक्ट आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर इथलं पहिलं स्टेटमेंट बघा, बॅटर्स विअर स्पेशल ग्लोव्स टू प्रोटेक्ट देअर हँड्स. तर हा बरोबर आहे का बघूया आपण. तर इथं बघा पॅसेजमध्ये दिलेलं आहे, इथं बॅटर्स इथं दिलं आहे बघा, बॅटर्स विअर प्लास्टिक हेल्मेट्स टू प्रोटेक्ट देअर हँड्स. ते प्लास्टिक हेल्मेट घालतात, ठीक आहे ना, ते ग्लोव्स घालत नाहीत. तर हा इनकरेक्ट आहे, पहिलावाला तर इनकरेक्ट झाला, ठीक आहे. नंतर दुसरा बघा, कॅचर्स विअर मास्क अँड चेस्ट प्रोटेक्टर्स. तर इथे बघा इथं वरती लिहिलेलं आहे, हे बघा, द कॅचर विअर्स अ मेटल मास्क, अ चेस्ट प्रोटेक्टर अँड अ शिन गार्ड्स, ठीक आहे ना. तर मग हा जो आहे तो करेक्ट आहे, ठीक आहे. हा जो बी नंबरचा ऑप्शन आहे तो करेक्ट आहे. त्याच्यानंतर बघा, फिल्डर्स विअर शिन गार्ड्स टू प्रोटेक्ट देअर लेग्स. इथं फिल्डर्सचं दिलेलंच नाही आहे, तर मग हा पण रॉंग आहे. त्याच्यानंतर बघा डी नंबरचा जो स्टेटमेंट आहे, अंपायर्स विअर मेटल मास्क ऑन देअर फेसेस, हा पण दिलेला नाही आहे, तर हा पण रॉंगच आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे ए, सी आणि डी हे 3 जे ऑप्शन्स आहेत ते रॉंग आहेत, ठीक आहे ना. स्टेटमेंट जे आहे ते रॉंग आहे. तर याचा ॲन्सर कुठला येतो बघा, याचा ॲन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 2. ए, सी अँड डी हे 3 जे स्टेटमेंट आहे ते इनकरेक्ट आहे. फक्त एकच करेक्ट स्टेटमेंट आहे याच्यामधला, ठीक आहे ना. तर क्वेश्चन नंबर 2चा करेक्ट ॲन्सर आहे ऑप्शन 2. चला, कळालं असेल तुम्हाला, पॅसेज रीड करा, इझिली कळते, सोपं असते. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बघा, चूज 2 करेक्ट स्टेटमेंट्स रिलेटेड टू बेसबॉल अँड राऊंडर्स. 2 स्टेटमेंट आपल्याला सिलेक्ट करायचे याच्यातले. तर बघा, टुडेज बेसबॉल प्लेयर्स यूज स्पेशल इक्विपमेंट्स टू प्रोटेक्ट टू प्रिव्हेंट इंजुरीज. बरोबर आहे, हा पहिला जो स्टेटमेंट जो आहे तो करेक्ट स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर टू मेक अ बॅटर आउट इन बेसबॉल द बॉल मस्ट हिट हिम व्हॅन ही इज रनिंग बिटवीन बेसेस, ठीक आहे ना. हा नाही आहे, हा रॉंग आहे. त्याच्यानंतर टू मेक अ बॅटर आउट इन राऊंडर्स द बॉल नीड्स टू टच द बेस ऑर द प्लेयर वाईल ही इज रनिंग, हा पण बरोबर नाही आहे, ठीक आहे.
फोर्थवाला बघा, पीपल ऑफ ऑल एजेस प्ले बेसबॉल ॲट लोकल बेसबॉल फील्ड्स. बरोबर, हा वाला करेक्ट आहे. तर असे दोन याच्यातले स्टेटमेंट करेक्ट आहे, फर्स्ट आणि फोर्थ. त्याचा आन्सर येतो क्वेश्चन नंबर 3चा. फर्स्ट आणि फोर हे दोन करेक्ट स्टेटमेंट आहे ॲज पर द पॅसेज जे आपल्याला दिलेलं आहे. तुम्ही ते रीड करा हां, त्याच्यातून तुम्हाला हे दोन सेंटेन्स बरोबर दिसेल. बाकीचे हे दोन्ही रॉंग आहे. चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन 4 to 6. क्वेश्चन नंबर 4 to 6 च्यासाठी ना इथे एक पोएम दिलेली आहे. ती पोएम पण परत तुम्ही रीड करा व्यवस्थित. ठीक आहे, पोएम व्यवस्थित रीड केली की याचे आन्सर आपल्याला सॉल्व करता येतात. तर आपण बघूया क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 बघा, बट एव्हरी नाईट आय गो अब्रॉड afar into the land of Nod. The above lines means that the poet physically goes abroad every night. ॲक्च्युली तुम्ही जे पोएम पूर्ण रीड केली ना त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल, तर तो जो पोएट जो आहे तो फिजिकली जात नाही आहे. ठीक आहे ना, तो कसा जातो, त्याच्या ड्रीममध्ये, त्याला ड्रीम येते त्याच्यामध्ये तो जातो. तर याचं जे ऑप्शन आहे सेकंड आहे बघा, दॅट एव्हरी नाईट पोएट गोज अब्रॉड इन हिज ड्रीम्स. त्याचा ऑप्शन येतो आहे सेकंड नंबरचा आन्सर येतो याचा. फोर्थचा ऑप्शन नंबर 2 आन्सर आहे त्याचं. ओके, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 बघा, व्हाय वॉज द ट्रिप टू द लँड ऑफ नॉड अ डिफिकल्टी. तर याच्यामध्ये त्याचा जो ट्रिप होता, पोएट जो आहे ना रात्री स्वप्नामध्ये जायचा, पण त्या ट्रिपला जायला, लँड ऑफ नॉडला जायला त्याला काय प्रॉब्लेम येत होता, देअर वॉज नो वन टू गाईड हिम. त्याला सांगणारं कोणीच नव्हतं है ना. त्याचा पहिलाच क्वेश्चन नंबर 5 बघा, व्हाय वॉज द ट्रिप टू द लँड ऑफ नॉड अ डिफिकल्टी. जो पोएट आहे रात्री त्याच्या ड्रीममध्ये जेव्हा तो लँड ऑफ नॉडला जायचा, तर त्याला काय प्रॉब्लेम व्हायचा की तिथं त्याला गाईड करणारा कोणी नव्हता. ठीक आहे ना, तुम्ही जे पोएम रीड कराल ना तर तिथं तुम्हाला दिसेल. इथं बघा, हे बघा, ऑल बाय माय सेल्फ आय हॅव टू गो विथ नन टू टेल मी व्हॉट टू डू. है ना, कोणीच त्याला सांगणारं नव्हतं. तर याच्यामधला ॲन्सर कुठला येतो, याच्यातला पहिलाच येतो, देअर वॉज नो वन टू गाईड हिम. त्याचा आहे ऑप्शन फर्स्ट नंबरचा ऑप्शन जो आहे तो याचा आन्सर आहे 5चा. चला नेक्स्ट आहे बघा आता क्वेश्चन नंबर 6 बघा, द रायमिंग स्कीम ऑफ द फर्स्ट स्टँजा ऑफ द पोएम इज. आता याच्यामधला जो पहिला स्टँजा आहे ना, इथे बघा, इथे कसं दिलेलं आहे, डे है ना, इथं दिलं आहे डे, हे डे, आणि इथं अब्रोड नोड. तर ॲक्च्युली हे ए आणि डी असायला पाहिजे, पण इथे ना ऑप्शनमध्ये ए दिलेलं नाही आहे. इथं ऑप्शन 4 दिलेला आहे ए. ॲक्च्युली आता ॲन्सर शीटमध्ये हा 4th नंबरचाच ॲन्सर दिलेला आहे, पण हा ॲक्च्युली असायला पाहिजे होता ए. तुमचं ना रायमिंग स्कीम जी आहे ना ती अशीच आहे ना, ए येतो ना की, तर त्यामुळे याचा ॲन्सर आहे 4th. ठीक आहे, 6चा ॲन्सर ॲक्च्युली तो ए असायला पाहिजे बीच्या जागी. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन, चूज द करेक्ट पेअर ऑफ नाउन फॉर्म. तर इथे जे 4 वर्ड दिलेले आहे, समराईज, समरी, समेशन आणि समेरिली. तर याच्यामध्ये जे समरी आणि समेशन जे आहे ना, समेशनचं जे मिनिंग आहे ते समरीच होते. तर हे दोन्ही नाऊन आहेत. ठीक आहे, हे नाऊन आहे, आणि समराईज म्हणजे वर्ब होती, आणि हे जे आहे समेरिली म्हणजे ॲडवर्ब होते. ठीक आहे ना, ही वर्ब आहे आणि ही ॲडवर्ब आहे. हे दोन फक्त नाऊन आहेत, समरी आणि समेशन. त्याचं बघा बी आणि सी. तर बी आणि सी म्हणजे कुठलं येते, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, आता बघूया क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 बघा, फिल इन द ब्लँक विथ सुटेबल मॉडल ऑक्झिलरी विच डिनोट्स ॲबिलिटी. द बेबी ब्लँक वॉक विदाऊट डिफिकल्टी. आता इथे जे मॉडल ऑक्झिलरीज काय असतात की म्हणजे ती आपलं ॲबिलिटी किंवा तुमचं काय म्हणा पाहिजे, नेसेसिटी ना, त्याच्यानंतर परमिशन, हे सगळ्या गोष्टी असे काही वर्ड्स आहेत जे आपल्याला हे करतात, डिनोट करतात की परमिशन मागत आहे का. जसं तर आपण जेव्हा कधी आपण एखाद्या रूममध्ये जातो तर मे आय कम इन सर म्हणतो आपण. मे जो शब्द आहे तो पण
मॉडल ऑक्झिलरी आहे, ठीक आहे, आणि तो कशाचा आहे, परमिशनसाठी आहे, ठीक आहे ना. त्याच्यानंतर सजेशन असतो, जसं यू शूड वगैरे आहे ना. त्याच्यानंतर यू मस्ट म्हणजे कंपल्सरीली तुम्हाला हे करायचंच आहे, तर यू मस्ट डू दिस आहे की नाही. तर असे जे वर्ड्स असतात त्याच्यामध्ये ॲबिलिटीसाठी कुठला वर्ड यूज केला जातो, कॅन. हा जो आहे ना सी, हा ॲबिलिटीसाठी आहे. तर द बेबी कॅन वॉक विदाऊट डिफिकल्टी, ठीक आहे ना. करू शकतो, तो चालू शकतो बेबी विदाऊट डिफिकल्टी, ठीक आहे ना. तो त्याची ॲबिलिटी आहे ती, है ना. तर याचा आन्सर येतो आहे 8चा ऑप्शन नंबर 4. आता बघा क्वेश्चन नंबर 9. पिक आउट द करेक्ट पॅसिव्ह वॉईस ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. तुम्हाला ॲक्टिव्ह वॉईस पॅसिव्ह वॉईस माहिती असेल, हा ना. यू विल हॅव फिनिश्ड दिस वर्क बाय टुमारो. याच्यामध्ये जनरली आपण हा ॲक्टिव्ह वॉईस आहे, याला पेसिव्ह वॉईस करायचं असेल तर हा जो लास्टचा जो असतो त्याला आपण पहिले लिहितो आपण, है ना. तर दिस वर्क विल हॅव बीन फिनिश्ड बाय यू टुमारो. ह्याचा पहिलाच ऑप्शन याचा करेक्ट आहे, ठीक आहे ना. ॲक्टिव्हचा जो पॅसिव्ह सेंटेन्स आहे तो पहिलाच आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट अ वर्ड रजिस्टर ऑफ फॉरेस्ट. आता हे वर्ड रजिस्टर म्हणजे काय असते, एक वर्ड त्याच्याशी रिलेटेड बाकीचे वर्ड, ठीक आहे ना. जसं आता एक एक्झाम्पल घेऊया, जसं आपण एक वर्ड जर घेतलं डॉक्टर, तर त्याचे वर्ड रजिस्टरमध्ये कुठले कुठले येणार. डॉक्टर म्हटलं तर पेशंट आलं, हॉस्पिटल आलं आहे, ऑपरेशन आहे की नाही. अशा टाईपचे जे सगळे जे वर्ड्स आहेत ते डॉक्टरशी रिलेटेड आहे. असं तिथं फॉरेस्टशी रिलेटेड कुठले कुठले आहे, तर फॉरेस्टशी रिलेटेड आहे ॲनिमल्स आणि ट्री. पण आपल्याला इथं काय विचारलं आहे, नॉट अ वर्ड है ना, इज नॉट अ वर्ड रजिस्टर ऑफ फॉरेस्ट. तर ह्याच्यामधलं बिल्डिंग आणि प्लेग्राऊंड हे फॉरेस्टचा पार्ट नाही आहे, ठीक आहे ना. तर ए आणि डी म्हणजे ऑप्शन नंबर 3. 10th नंबर क्वेश्चनचा ऑप्शन आहे, ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 3. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 जो आहे तिथं आपल्याला करायचं आहे, चूज 2 एक्झाम्पल ऑफ पर्सोनिफिकेशन. आता पर्सोनिफिकेशन म्हणजे काय असते की एखादी जे नॉन ह्युमन गोष्ट असते ना त्याचं कंपॅरिझन आपण ह्युमनशी करतो. जसं याच्यामध्ये बघा, मिनिस्टर्स आर द पिलर्स ऑफ द स्टेट, ठीक आहे ना. त्याच्यातलं हे तर नाही आहे येणार, लाफ्टर होल्डिंग बॅक हर साईड्स. तर जो लाफ्टर आहे त्यांनी म्हणजे जो हाशा आहे त्यांनी काय केलं, तिचे दोन्ही बाजू धरून ठेवले, ठीक आहे ना. तर हा जो आहे याचा सेकंड नंबर आहे याचा एक आन्सर. आणि तिसरा बघा, द हिल्स रिजॉईस अँड क्लॅप देअर हँड्स. जे हिल्स म्हणजे जे डोंगर आहेत, छोटे जे डोंगर आहेत ते असं आहे ना रिजॉईस करत होते, खूप आनंद घेत होते आणि त्यांच्या हातांनी टाळ्या वाजवत होते. पण असं तर जे हिल्स आहेत ते तर करू शकत नाही, पण हे जस्ट इमॅजिनेशनसाठी असे हे सेंटेन्स यूज केले जातात, ठीक आहे ना. तर याचा ऑप्शन सेकंड आणि थर्ड हा बरोबर ऑप्शन आहे याच्यातला, ठीक आहे. 2 एक्झाम्पल याचे 11चे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 12. पिक आउट अ पेअर ऑफ एंटोनिम्स फॉर द गिवन वर्ड व्हायलेंट. व्हायलेंटसाठी आपल्याला विरुद्ध शब्द है ना, अपोजिट वर्ड आपल्याला यूज करायचा आहे याच्यामध्ये. तर व्हायलेंटचा अपोजिट काय काय होणार बघा. एक तर होणार जेंटल म्हणजे है ना सभ्य, आणि नॉन व्हायलेंट हे ए आणि सी याचं होणार, ठीक आहे ना. टॅम आणि हंबल होणार नाही याचं. तर याचा आन्सर येतो आहे ए आणि सी म्हणजे कुठला येतो याचा आन्सर ऑप्शन नंबर 4, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 13 बघा. शी सॅड यू वेअर रॉंग डॅड, है ना. कंप्लीट द इनडायरेक्ट फॉर्म बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन. तर इथे काय करायचं, हे डायरेक्ट सेंटेन्स झाला है ना. ही जी मुलगी आहे ती आपल्या वडिलांना म्हणते की है ना यू वेअर रॉंग डॅड. तर आता याचं आपल्याला काय करायचं, हे डायरेक्ट सेंटेन्स झालं. इनडायरेक्टली आपल्याला बोलायचं आहे. तर शी सॅड टू हर डॅड दॅट ही हॅड बीन रॉंग. पहिलंच वाला याचं ऑप्शन येतो आहे ऑप्शन नंबर 1, ठीक आहे ना. चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14मध्ये बघा, चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ कोड मिक्सिंग. कोड मिक्सिंग म्हणजे काय होते बघा, एक इंग्लिशसोबत अजून एक कुठली तरी दुसरी लँग्वेजचे जे 2 वर्ड्स एकसारखे वर्ड्स आपण मिक्स करून लिहितो ना त्याला कोड मिक्सिंग म्हणतात. जसं आता इथं बघा, इथं घाट पास हे बरोबर आहे ना. घाटाला आपण पास पण इंग्लिशमध्ये पास म्हणतात, ठीक आहे ना. बुरुज इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये बुरुज
आणि टॉवर म्हणजे है ना, त्यालाच बुरुजला म्हणतात, ठीक आहे ना. हे दरवाजा आणि डोर, तर दरवाजाला आपण डोर म्हणतोच इंग्लिशमध्ये. फक्त हे टेकडी आणि माउंटेन हे नाही बरोबर पेअर. का बरं? तर टेकडी म्हणजे छोटासा हिल असं ना, माउंटेन म्हणजे खूप मोठा हे झालं. इथं फक्त हिल असतं तर हे बरोबर झालं असतं, पण इथं आहे टेकडी माउंटेन, तर हा रॉंग आहे, ठीक आहे ना. तर इनकरेक्ट पेअर कुठला आहे याच्यातला? सेकंडच इनकरेक्ट पेअर आहे. त्याचा ऑप्शन, याचा आन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 2. हे सगळे ऑप्शन नाही आहे बरं का, तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. तर हे जे आहे हे बरोबर आन्सर आहे. आपल्याला चूज द इनकरेक्ट पेअर आपल्याला करायची आहे. त्याची इनकरेक्ट पेअर आहे सेकंड नंबरची, है ना. टेकडी माउंटेन, टेकडीला हिल लिहिलं तर करेक्ट झालं असतं, पण टेकडीला माउंटेन लिहिलेलं आहे त्याचा, है ना, सोबत जे मिक्स केलेला वर्ड तो, तर त्याच्यामुळे तो रॉंग पेअर आहे. चला नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 15. आयडेंटिफाय द सेंटेन्स दॅट कंटेन्स द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री ऑफ कंपॅरिझन. कंपॅरिझन केलेलं आहे आपल्या याच्यामध्ये. हे जे वर्ड सेंटेन्स लिहिलेलं आहे ना, त्याला आपण पुन्हा लिहायचं आहे आणि त्याचं जे कंपॅरिझन केलेलं असलं पाहिजे याच्यामध्ये. इथं बघा, रंगोली इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल आर्ट फॉर्म्स ऑफ इंडिया. त्याच्यामधला थर्ड नंबरचा ऑप्शन आहे तो, व्हेरी फ्यू आर्ट फॉर्म्स ऑफ इंडिया आर ॲज ब्युटिफुल ॲज रंगोली. ठीक आहे, त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 16. क्वेश्चन नंबर 16 to 18साठी आपल्याला एक लेटर इथे दिलेलं आहे. स्टडी द लेटर अँड आन्सर द क्वेश्चन्स. तिथे एक लेटर आहे बघा, लायब्रेरियनला लिहिलेलं आहे, स्टुडंट्स लोकांनी लिहिलेलं आहे, ठीक आहे. थँक्स गिविंग फॉर प्रोव्हाइडिंग फॅसिलिटीज. तर इथं हे सगळं याच्यातलं जे लेटरची बॉडी आहे तुम्ही रीड करा, त्याच्यातून तुम्हाला क्वेश्चन्स कळतील काय लिहायचं आहे त्याचं आन्सर, ठीक आहे. तर बघा इथं क्वेश्चन नंबर 16 आहे, चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह. स्टुडंट्स थँक देअर लायब्रेरियन फॉर मेकिंग अवेलेबल द होम रीडिंग फॅसिलिटी. पहिलं तर हेच आहे ऑप्शन. त्याच्यानंतर फॉर गिविंग द ऑर्डर टू हँडल द बुक्स केअरफुली, हा नाही आहे. त्याच्यानंतर फॉर डिस्करेजिंग स्टुडंट टू रीड द बुक्स, हे पण रॉंग आहे. फॉर गेटिंग फॅसिलिटी टू रीड बुक्स ऑफ देअर चॉईस ॲट अ स्टेज, म्हणजे त्यांच्या आवडीचे जे बुक आहे ते अजून जास्त वेळेपर्यंत वाचायला द्यायसाठी त्यांनी, है ना, परमिशन दिली, त्याच्यासाठी त्यांनी थँक्स म्हटलेलं आहे या लेटरमध्ये. तर फर्स्ट आणि फोर्थ हे दोन त्याचे करेक्ट अल्टरनेटिव्ज आहेत, ठीक आहे. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 बघा, द प्रॉब्लेम्स फेस्ड बाय स्टुडंट्स बिफोर गेटिंग फॅसिलिटीज फ्रॉम लायब्रेरियन आर. कोणते कोणते प्रॉब्लेम येतो ते स्टुडंट्सला? पहिला, नॉन अवेलेबिलिटी ऑफ होम रीडिंग बुक्स, पहिलावाला एक प्रॉब्लेम त्यांना येत होता. दुसरा बघा, लायब्ररी यूज टू बी क्लोज्ड आफ्टर स्कूल, हे पण एक त्यांना प्रॉब्लेम येत होता, ठीक आहे. बुक्स वेअर अवेलेबल ऑन लार्ज फीस, हा काही प्रॉब्लेम नव्हता, ठीक आहे ना. तर ए आणि बी हे दोन त्यांना प्रॉब्लेम होते. तर याच्यामधला ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. ए अँड बी करेक्ट आहे, ठीक आहे ना. त्यांना ते प्रॉब्लेम होते स्टुडंट्स लोकांना. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18मध्ये बघा, विच वन ऑफ द सबस्क्रिप्शन विल बी द मोस्ट अप्रोप्रिएट फॉर द गिवन लेटर. जो लेटर दिलेला आहे तो कसा आहे? तो फॉर्मल लेटर आहे, ठीक आहे ना. त्यामुळे त्याच्यासाठी सगळ्यात चांगला कुठलं हे असणार आहे सबस्क्रिप्शन? तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, युअर सिन्सिअरली. आपण जनरली कुठल्याही म्हणजे है ना, जसं लायब्ररीन आहे, प्रिन्सिपल आहे, क्लास टीचर आहे, त्यांना जेव्हाही आपण असं ॲप्लिकेशन देतो किंवा बाहेर कुठल्याही ऑफिसरला, बँक मॅनेजरला वगैरे, तर युअर सिन्सिअरलीच लिहितो आपण, ठीक आहे ना. तर याच्यामध्ये आन्सर येतो ऑप्शन नंबर 4, 18चा आहे ऑप्शन नंबर 4, युअर सिन्सिअरली, ठीक आहे ना. जे बाकीचे जे हे लेटर्स असतात, जे इन्फॉर्मल लेटर, म्हणजे जसं आता आपल्याला बहीण, भाऊ, आई, वडील कोणालाही लिहायचं तर युअर्स लविंगली लिहावं लागतो. मित्रांना वगैरे लिहायचं तर युअर्स ट्रू फ्रेंड वगैरे लिहायचं असतं. आणि युअर्स अफेक्शनॅलिटी म्हणजे ते पण इन्फॉर्मल लेटरसाठी ठीक आहे, पण फॉर्मल लेटरसाठी युअर्स सिन्सिअरलीच लिहायला पाहिजे. चला नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 19 to 20. इथे आपल्याला एक ॲड दिलेला आहे, ठीक आहे. तर हे ॲड रीड करा तुम्ही. हे कशासाठी आहे? वर्ल्ड साईट डे, म्हणजे
डोळ्याची तपासणी है ना, फ्री चेकअप. तर इथं हे सगळं तुम्ही व्यवस्थित रीड करा, तर तुम्हाला क्वेश्चन 19 आणि 20चा ॲन्सर लगेच मिळून जाईल. बघा हे बघा, क्वेश्चन नंबर 19 आहे, फ्री आय चेकअप अँड ट्रीटमेंट इज नॉट प्रोव्हाइडेड ॲट विच सेंटर. तर इथे बघा हे बघा, कम्युनिटी हेल्थ सेंटर इथे दिलेलं आहे, कम्युनिटी हेल्थ सेंटर. त्याच्यानंतर रिजनल इन्स्टिट्यूट है ना, ऑफ्थॅल्मॉलॉजी है ना, ऑफ्थॅल्मॉलॉजी इथं दिलेलं आहे, रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ्थॅल्मॉलॉजी. ठीक आहे ना, जे नेत्र रुग्णालय जे असतं ना त्याला ते ऑफ्थॅल्मॉलॉजी म्हणतात. उच्चारण मला जर बरोबर नाही जमा लागलं आहे. त्याच्यानंतर प्रायमरी हेल्थ सेंटर, हे बघा प्रायमरी हेल्थ सेंटर पण आहे, पण सेकंडरी हेल्थ सेंटर नाही आहे. तर हा याचा है ना, हे कुठे नाही आहे, तर 4th नंबरला नाही आहे. 19चा ऑप्शन काय येतो, ॲन्सर काय येतो, ऑप्शन नंबर 4. असंच बघा 20 काय आहे, बघा क्वेश्चन नंबर 20, प्रॉब्लेम्स इन विच विजन मे ऑक्युअर ड्यू टू सर्टन डिसीज, चूज द करेक्ट पेअर फॉर विजन प्रॉब्लेम. तर इथं बघा जे डोळ्याचे जे प्रॉब्लेम असतात ना ते याच्यामुळे होतात, ग्लॉकोमा है ना, ग्लाउकोमा आणि डायबिटीज याच्यामुळे होत असतात. तर इथं लिहिलेलं आहे बघा, हे ग्लाउकोमा आहे ना आणि हे डायबिटीज याच्यामुळे आपल्याला डोळ्याचे प्रॉब्लेम होतात. तर ए आणि बी याचा ऑप्शन आहे. तर हे याचं ॲन्सर कुठलं येतं बघा, थोडं खाली घेऊया, याला वरती घ्यावं लागेल. याचा ॲन्सर येतो आहे बघा ए बी है ना, म्हणजे सेकंड नंबरचा 20चा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 2. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21मध्ये बघा, सेफ्टी ऑन रोड इज सेफ्टी ॲट होम, द अबोव स्लोगन मीन्स. ह्या स्लोगनचा अर्थ काय आहे की तुम्ही रोडवर व्यवस्थित सेफली ड्राईव्ह करायला पाहिजे. तर याचा ऑप्शन येतो आहे ऑप्शन नंबर 4, टू ड्राईव्ह सेफली ऑन द रोड्स. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 22 बघा, आयडेंटिफाय द सेंटेन्स विच इज इन द पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्टमध्ये जो कंटिन्युअली चालतो है ना, त्याला तशी जी ॲक्शन आहे त्याच्यामध्ये तो सेंटेन्स असतो पास्ट कंटिन्युअस टेन्सचा. तर इथं बघा, द डॉग वॉज बार्किंग कंटिन्युअसली ॲट स्ट्रेंजर्स. तर हा जो आहे ना पास्ट कंटिन्युअस टेन्सचा सेंटेन्स आहे. ठीक आहे. आणि बघा आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23मध्ये बघा, यूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. द पर्शियन्स वेअर नॉट रिअली रेडी फॉर बॅटल. पर्शियन्स जे होते ते रेडी नव्हते बॅटल करायसाठी. तर जेव्हाही बघा क्वेश्चन टॅग असतो ना, तर इथं त्याचा जसं आता इथं वेअर नॉट लिहिलं आहे ना, वेअर नॉट, इथं वेअर नॉट लिहिलं तर वेअर दे, याचं काय येणार, क्वेश्चन टॅग येणार वेअर दे. जर इथं असं लिहिलं असतं द पर्शियन्स वेअर रेडी फॉर बॅटल, तर मग याचं क्वेश्चन टॅग आलं असतं वेअर नॉट दे है ना. तर इथं वेअर नॉट आलं तर याचं क्वेश्चन टॅग येणार वेअर दे, म्हणजे फर्स्टवाला याचं ॲन्सर येणार है ना, ऑप्शन येणार. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन नंबर 24मध्ये बघा काय दिलं, पिक आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द फॉलोइंग फ्रेज. द सोल्जर्स लेट डाऊन देअर आर्म्स. सोल्जर्सनी काय केलं, त्यांचे जे आर्म्स म्हणजे जे हत्यार असतात ना ते टाकले. तर याचा अर्थ काय होतो, सरेंडर करणे. ठीक आहे ना. तर त्याचा ॲन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 1, त्यांनी सरेंडर करून टाकलं. ठीक आहे ना, लेट डाऊन देअर आर्म्स. तर याचा आहे ॲन्सर सरेंडर्ड. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 25 बघा, सिंथेसिस द गिवन सेंटेन्सेस अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर इथे 2 सेंटेन्सेस, सिंथेसिस म्हणजे काय असते, मिश्रण, 2 म्हणजे एकत्र करणे. 2 सेंटेन्स आहे, त्यांना एका सेंटेन्समध्ये लिहायचं आहे आपल्याला. तर इथं 2 सेंटेन्स कोणते कोणते आहे बघा, द ऑफिसर्स स्टूड स्ट्रेट, आणि दुसरा सेंटेन्स आहे द ऑफिसर्स लिसन केअरफुली टू देअर कमांडर. हे 2 सेंटेन्स आहे, त्यांना आपल्याला एकत्र करायचं आहे. तर एकत्र करताना पण काही हे असतात, त्यांचे स्ट्रक्चर असतात, जसं नॉट ओनली बट ऑल्सो है ना, नीदर नॉर, आयदर ऑर. ठीक आहे ना, अशा टाईपचे त्यांचे स्ट्रक्चर असतात. तर त्याच्यामध्ये बघा इथं हा येतो बघा, द ऑफिसर्स नॉट ओनली स्टूड स्ट्रेट बट ऑल्सो लिसन टू देअर कमांडर. याचा ऑप्शन नंबर 2 जास्त करेक्ट वाटतो. ठीक आहे ना. तर याचा आहे 25चा ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 2.
तर अशा प्रकारे आपले 25 क्वेश्चन लँग्वेजचे झालेले आहेत. ठीक आहे. लँग्वेजमध्ये जरा असं मला पण थोडा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्ही जरा लँग्वेजवर जरा जास्त लक्ष देऊन अभ्यास करा. ठीक आहे. ग्रामर वगैरे व्यवस्थित असलं ना ज्याचं, तर त्याला ते सगळं लँग्वेजचं जमून जाईल पटापट. ठीक आहे. तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये 26 to 75 आपले क्वेश्चन मॅथमॅटिक्सचे करूया. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की माझा प्रयत्न आहे की व्हाईट बोर्डवर तुम्हाला ते एक्सप्लेन करणार. कारण तसंही माहिती आहे का, हे जे पेपर आहे हा व्यवस्थित नाही स्कॅन झालेला आहे, है ना. दिसायला कसा विचित्र दिसतो आहे हा. ठीक आहे. तर चला आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. ठीक आहे. मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन घेऊया. चला, धन्यवाद.